लेह लडाख 25 जुलै 2024 ते 2 ऑगस्ट 2024. अंदमान सहली दरम्यान करंदीकरने लडाख सहली संबंधीचा एक मेसेज टाकला होता. तेव्हापासून लेह लडाख सहलीचा विचार मनात घोळू लागला होता. लडाखची सहल करायची तर ती आत्माराम परब यांच्या ईशा टूर्सतर्फेच, हे मनात पक्के ठरवले होते. म्हणून ईशा टूर्सच्या ऑफिसला फोन करून सर्व माहिती घेतली होती. माझ्याबरोबर नर्मदा परिक्रमेमध्ये माझ्याबरोबर असलेले पुण्याचे श्री विश्वनाथ भावे होते. त्यांनी 3 मार्चलाच त्यांची येण्याची तयारी असल्याचे फोनवरून कळवले होते. लडाख टूर म्हटली, साधारणपणे लोक यायला तयार होत नाहीत. उंचावर असल्यामुळे प्राणवायूच्या कमतरतेमुळे मनात एक भीती असतेच. वरील कालावधी निवडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे या कालावधीत कारगिल विजय दिवस 26 जुलै साजरा होतो व आपल्याला याचे साक्षीदार होता येते. जाताना मुंबई ते श्रीनगर व येताना लेह ते मुंबई असा विमान प्रवास होता. तेथे फिरण्यासाठी जर इनोवा असेल तर खर्च रुपये 49,980, तर टेम्पो ट्रॅव्हलर असेल तर खर्च रुपये 44,000 होता, अधिक विमान प्रवास खर्च. आम्ही टेम्पो ट्रॅव्हलरचा पर्याय निवडला होता. दरम्यानच्या काळात करंदीकरही तो त्याच्या साडू मुकुंद जोग बरोबर येत असल्याचा फोन येऊन गेला. श्री भावे यांचा एक मित्र श्री श्रीकृष्ण अनंत भिडे आमच्याबरोबर येणार होता. असा आमचा आता 5 जणांचा ग्रुप झाला होता. जाताना मुंबई ते श्रीनगर व येताना लेह ते मुंबई या थेट प्रवासाच्या बुकिंगचे काम श्री भावे यांनी केले होते. आमच्या दुर्दैवाने जातानाचे मुंबई ते श्रीनगर थेट विमान रद्द करून 7 तास पुढे केले होते. श्रीनगरला पोचण्याची वेळ 2:45 होती, जी आम्हाला चालणार नव्हती. स्पाइस जेटचेच 12:25 श्रीनगरला पोचणारे दुसरे विमान होते, ते आम्हाला चालणार होते. त्या विमानात स्पाइस जेटनी आमची व्यवस्था केली होती. परंतु हेही पुरेसे नव्हते म्हणून की काय, हेही विमान रद्द करण्यात आले. शेवटी स्पाइस जेटचे विमानाचे तिकीट रद्द करण्याचे ठरवले व मुंबई ते श्रीनगरचे इंडिगोचे नवीन तिकीट काढले. माणशी रुपये 9,102 रुपये, जो 11 वाजता व्हाया दिल्ली श्रीनगरला पोचणार होते. एकूण विमानाचा जाता येतानाचा खर्च माणशी रुपये 26,500 रुपये आला होता. पुन्हा दिल्लीला चेक इन केले व विमान 11:20 दरम्यान श्रीनगरला पोचले. आज दिवस पहिला, दिनांक 25 जुलै 2024. पहाटे 4 वाजता घरातून निघालो. पोचायला 5 वाजून गेले होते. त्यांच्या दृष्टीने आम्हाला उशीर झाला होता, पण शेवटी विनंती करून कसंबसं आमचे सामान विमानात लोड केले गेले. श्री भावे व भिडे आदल्या रात्रीच पुण्याहून रात्री 10 वाजता निघून पहाटे 2 वाजता विमानतळावर पोचले होते. मला भेटल्यावर आम्हाला चिवड्याच्या पाकिटांची व्यवस्था करायची होती. हे सर्व झाल्यावर गेट नंबर 50 गाठण्यासाठी आम्हाला बॅटरी कारने पोचावे लागले. विमानात जागेवर बसल्यावर जीव भांड्यात पडला. विमान ही वेळेत सुटून सकाळी 11 वाजता श्रीनगरला पोचले. बरेच प्रवासी वेगळ्या फ्लाईटने वेगवेगळ्या वेळेवर पोचत होते. जसजसे प्रवासी पोचत होते त्याप्रमाणे सोनमर्गला पोचवण्याची व्यवस्था ईशा टूर्सतर्फे करण्यात येत होती. श्रीनगर ते सोनमर्ग हे अंतर 80 किलोमीटर होते व सोनमर्गला पोचण्यास दुपारी 1:15 वाजला होता. आमचे राहण्याचे हॉटेल मेहरान होते. जेवण तयारच होते. करंदीकर व जोग अगोदरच हॉटेलवर पोचले होते. जवळपासच 7-8 हॉटेलात आमची सर्वांची व्यवस्था केली होती. एकूण प्रवासी संख्या 160च्या आसपास होती. आजचा दिवस आरामाचा झाल्यावर बाहेर भटंती करण्यास बाहेर पडलो. थोडेफार फोटोही काढले. दुपारी चहा व रात्रीचेही जेवणही पार पडले. दुपारी गरम वातावरण होते, पण सूर्यास्तानंतर हवेत गारवा यायला लागला होता. आजची रात्र येथेच राहून उद्या लेहसाठी प्रयाण करायचे होते. आज दिवस दुसरा, दिनांक 26 जुलै 2024. आज सकाळीच 8:45 वाजता नाश्ता चहा कॉफी घेऊन निघालो. मात्र पण आज कारगिल दिवस असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते. त्यामुळे सुरक्षेसाठी कोणतीही गाडी दुपारी 12 वाजेपर्यंत कारगिलसाठी सोडणार नव्हते. म्हणून येथून जवळच 7-8 किलोमीटर अंतरावर असलेल्या आयलँड रिट्रीट पार्क या पॉइंटला भेट देण्याचे ठरले. सभोवताली डोंगर व सोबतीला सिंधू नदीचा खळाळून वाहणारा प्रवाह, त्यामुळे त्या जागेवरचा वेळ पटकन निघून गेला. परिसर खूपच सुंदर होता. चहा कॉफी व भरपूर फोटोग्राफी करून आमच्या सर्व बसेस 11:30 वाजता निघाल्या. वाटेत झेडमोर टनेलचे काम चालू असल्याचे सौरभने दाखवले. बसमधून निसर्ग सौंदर्य निहाळण्याचे व कॅमेरा टिपण्याचे काम चालूच होते.
वाटेत काश्मीर खोऱ्यातल्या झोजिलावरून आमची बस समुद्रसपाटीपासून 11,649 फुटावरून चालली होती. वाटेतच असलेल्या झोजिला वॉर मेमोरियलला भेट दिली. लढाईत वापरलेल्या तोफा, रणगाडा वगैरे तेथे पाहायला मिळाले. जवळच असलेल्या शिवमंदिराचे लांबूनच दर्शन घेतले. त्याच परिसरात आकाशात उडणाऱ्या हेलिकॉप्टरचा फोटो व बाजूलाच वाहत असणाऱ्या नदीत असलेले शिवलिंग यांचा फोटो काढण्यातही यश आले. आमचा बस प्रवास व फोटोग्राफी दोन्ही चालूच होते. दुपारी 3:30च्या सुमारास हॉटेल डी मेडोज येथे जेवणासाठी थांबलो. जेवणानंतर आम्ही आमच्याबरोबर आणलेल्या चिवडा, लाडूच्या पुड्या बाजूलाच असलेल्या जवानांना देण्यासाठी गेलो. हे सर्व आटोपून आम्ही 4:15च्या सुमारास कारगिल वॉर मेमोरियल म्युझियमला भेट द्यायला गेलो. येथे लढाईत वापरलेली विमाने, तोफा, विशेष म्हणजे बोफोर्स तोफ व होवित्झर तोफ हे सर्व बघायला मिळाले. होवित्झर तोफेचे वैशिष्ट्य म्हणजे या तोफेचे भाग वेगवेगळे करून खेचरांद्वारे किंवा हेलिकॉप्टरद्वारे दुर्गम भागात नेता येते. कारगिल युद्धाला यावर्षी 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आज 26 जुलै 2024 हा कारगिल विजय दिवस रजत जयंती महोत्सव म्हणून साजरा केला होता. हे म्युझियम आपल्या बहादूर आणि शूर जवानांनी देशासाठी केलेल्या बलिदानाचे प्रतीक म्हणून 9 नोव्हेंबर 2004ला देशाला समर्पित केले आहे. याच दिवशी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हा दिवस साजरा करण्यासाठी येत असतात. त्यांचे भाषण हे तेथील जवानांना नेहमीच प्रेरणादायक असते, असे तेथील युद्धाविषयी माहिती देणाऱ्या जवानांनीच सांगितले. या जवानांनी आपल्या माहितीत सांगितलेल्या युद्धाचे व जवानांच्या शौर्याचे वर्णन हे फारच स्फूर्तिदायक होते. आपण जे आरामदायी व निर्भय आयुष्य जगत असतो हे केवळ आपल्या जवानांच्या अथक परिश्रमामुळे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. संध्याकाळी 5:45च्या सुमारास आम्ही म्युझियम बघून बाहेर पडलो व आमचा प्रवास हॉटेलच्या दिशेने सुरू झाला. आजचा आमचा मुक्काम हॉटेल डी इंडियन कारगिल येथे होता. हॉटेलवर पोचायला संध्याकाळी 7:30 वाजले होते. हॉटेल रूम्स, तेथील जेवण व हॉटेलचा परिसर हे सर्वच सुमार होते. सर्वांचाच नाराजीचा सूर उमटताना दिसत होता. तशा प्रकारचा अभिप्राय सर्वांनीच टूर मॅनेजरला कळवला होता व पुढच्या बॅचसाठी हे हॉटेल न निवडण्याच्या सूचना दिल्या होत्या. काहीही असले तरी तेथे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. आज दिवस तिसरा, दिनांक 27 जुलै 2024. सकाळी 9च्या सुमारास नाश्ता, चहा, कॉफी होऊन कारगिलहून लेहच्या प्रवासास निघालो. बाहेरच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत व फोटोग्राफी करत आमचा प्रवास चालू होता. वरूनच खाली दिसत असलेल्या कारगिल शहराचे दर्शन होत होते. शेजारूनच सुरू नदीचा प्रवाह दिसत होता. पुढे द्रासमध्ये तिचे मिलन होते व पुढे पाकिस्तानात ती शिंगो या नावाने प्रवेशते. वाटेत बरेच फोटोजेनिक पॉइंट्स होते. फोटो काढण्याचा मनमुराद आनंद लुटला. वाटेत एका मॉनेस्ट्रीचे दर्शन घेऊन फोटो काढले. तेथून आमची बस नमकीला पासच्या दिशेने निघाली. दोन्ही बाजूने उघडे बुडके डोंगर जरी दिसत असले तरी निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर त्यांचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. आकाशाचा असा रंग आपल्याला शहरात क्वचितच बघायला मिळत असेल. साधारण 11:15च्या सुमारास आम्ही समुद्रसपाटीपासून 12,198 फुटावर असलेल्या नमकीला टॉप येथे पोहोचलो. गुगलवर तापमान 23-26 दाखवत असूनसुद्धा येथे अंग नुसतं उन्हाच्या चटक्यांनी भाजून निघत होतं. रस्त्यावर तर बघवत नव्हतं, डोळ्यांची आग होत होती. सर्वच विचित्र होतं. तरीसुद्धा फोटोग्राफी करून लगेचच बसमध्ये बसत होतो. बसचा प्रवास चालूच होता. बसमधूनच मैत्रेय बुद्धाचे दर्शन घेतले व जमेल तसा फोटोही काढला. दुपारी 1च्या दरम्यान श्रीनगर लेह रस्त्यावरील सर्वात उंच असलेल्या फॅटुला टॉप येथे पोहोचलो. याची समुद्रसपाटीपासूनची उंची होती 13,479 फूट. येथे स्नो लेपर्ड दृष्टीस पडू शकतो अशा पाट्या लावलेल्या आढळल्या. आजूबाजूला असलेले अवाभव्य डोंगर व बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनतर्फे BRO चाललेल्या रस्त्यांची किंवा इतर कामे यावरून आमच्या बसमध्ये असलेले सर्वश्री भावे व भिडे या 2 सिव्हिल इंजिनियर्सची चाललेली चर्चा आमच्या ज्ञानात भरच टाकत होती. एकूणच योगायोगाने आमच्या ग्रुपमध्ये सिव्हिल इंजिनियर्सची संख्या जास्तच होती. थोड्याशा प्रवासानंतर 1:30च्या सुमारास लेह येथील हॉटेल लामायुरूला जेवणाची व्यवस्था होती. प्रवासादरम्यान दुपारी 2:30च्या सुमारास मूनलँड पॉइंट येथे आलो. येथेही भरपूर फोटो काढले व पुन्हा प्रवास सुरू झाला. दुपारी 3च्या सुमारास श्री आत्माराम परब आमच्या बसमध्ये चढले. साधारण अर्धा तास आमच्याबरोबर त्यांच्या खूप गप्पा झाल्या. त्यांच्या एकूण प्रवासाबद्दल व त्यांच्या टूरच्या अनुभवाबद्दल व लडाखमधील लोकांच्या जीवनशैलीबद्दल बऱ्याच गप्पा झाल्या. नंतर सिंधू नदीच्या संगमावर आलो. पवित्र नदी असल्यामुळे नदीच्या स्पर्शाला खूपच महत्त्व आहे. तेथे नदीच्या किनाऱ्यावर उतरून नदीचे दर्शन घेऊन 5च्या सुमारास तेथून निघालो. संध्याकाळी 5:10 सुमारास मॅग्नेटिक हिल येथे पोहोचलो.
हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 11,123 फुटावर आहे. तेथे सर्वच गोंधळात टाकणारे आहे. एवढं मात्र खरं की सभोवताली डोंगर असल्यामुळे हा एरिया नो फ्लाइंग झोन म्हणून ओळखला जातो, कारण येथून जाणारे विमान हे रडारच्या कक्षेत येत नाही. संध्याकाळी 5:30च्या सुमारास गुरुद्वारा पत्थर साहिबा येथे दर्शनाला गेलो. शिखांचे हे पवित्र स्थान असल्यामुळे त्यांचे नियम पाळावे लागतात. उदाहरणार्थ पाय धुवून पवित्र स्थानी जाणं, मस्तक कपड्यांनी कव्हर करणं इत्यादी. आतमध्ये एका मोठ्या आकाराचा दगड असून त्या दगडात गुरु नानक ज्या अवस्थेत मान तिरकी करून बसायचे तशा प्रकारचा आकार दगडात दिसतो. त्याबद्दलची कथा अशी सांगितली जाते. गुरु नानक आपल्या धर्मप्रसारासाठी लडाख येथे आले असता तेथे असलेल्या एका राक्षसी वृत्ती असलेल्या माणसाला हे आवडलं नाही, कारण सर्व लोक गुरु नानक यांचेच ऐकायचे. हे त्या राक्षसाला आवडलं नव्हते, म्हणून त्या राक्षसाने गुरु नानकांना जीवे मारण्याचे ठरवले. गुरु नानक त्या जागी ध्यानाला बसले असता राक्षसाने वरून एक महाकाय दगड नानकांच्या दिशेने पायाने ढकलला, जेणेकरून त्या दगडाने त्यांचा जीव जाईल. पण दगड गुरु नानकांपर्यंत पोहोचण्याआधी दगडाचे रूपांतर मेणाच्या रूपात झाले व त्यांना अजिबात इजा झाली नाही व त्यांच्या शरीराचा आकार त्या मेणात कोरला गेला. राक्षसाची नानक या दगडाने काही वाचत नाही या भावनेने त्यांना खाली बघायला आला. तर काय आश्चर्य, गुरु नानक त्या मेणात सुखरूप होते. तेव्हा त्या राक्षसाला कळले की जो माणूस या दगडाचेही मेणात रूपांतर करू शकतो म्हणजे नक्कीच अवतारी पुरुष असला पाहिजे. राक्षस त्यांच्या पाया पडतो व त्याला त्याची चूक कळते. या दगडावर अजूनही या राक्षसाच्या पायाच्या खुणा व गुरु नानकांच्या शरीराचा आकार तसाच कोरल्यासारखा आहे. म्हणून याला पत्थर साहिबा गुरुद्वारा असं म्हणतात. खूप मोठ्या संख्येने लोक इथे श्रद्धेने दर्शनाला येतात. तेथून हॉटेलच्या दिशेने प्रवास सुरू झाला. आजचा मुक्काम होता हॉटेल कर्तोकमध्ये. हे हॉटेल श्री आत्माराम परब यांनी कर्तोक फॅमिलीबरोबर पार्टनरशिप करून बांधले आहे. एकूण परिसर 8 एकरचा आहे. 15-16 रूम्स बांधले आहेत. परिसर अतिशय शांत व निसर्गरम्य असा आहे. रूम्सही छान आहेत. सचिन तेंडुलकर यावर्षी सप्टेंबरमध्ये येणार असल्याचे परब यांनी सांगितले. पण तो आला की 5-6 फॅमिलींचा ताफा घेऊनच येतो असंही ते म्हणाले. हॉटेलचा परिसर आणि हॉटेल बघून मन सुखावले होते. रात्री 8:30 वाजता जेवण होते. आज दिवस चौथा, दिनांक 28 जुलै 2024. आज सकाळी नाश्ता चहा कॉफी करून 9:30च्या सुमारास थिक्से मोनेस्ट्री बघायला गेलो. ही 14व्या शतकातली असून 15 मीटर उंचावर आहे. आतमध्ये अतिशय सुंदर अशा मूर्ती, स्तूप व पेंटिंग्ज आहेत. वर एक कालीमातीची मूर्ती देखील आहे, पण तिचा चेहरा झाकलेला आहे. वरून दिसत असलेल्या शहराचे फोटो व आतील मंदिराचे फोटो काढून 11:15च्या सुमारास मॉनेस्ट्रीमधून बाहेर पडलो. बसने थेट मार्केटमध्ये 1च्या सुमारास गेलो. मार्केटमध्ये तसं फारसं काही घ्यायचं नव्हतंच. ऊन तर मी म्हणून होते. मार्केटमध्ये ताजे जर्दाळू तर भरपूरच होते. तेथेच ताज्या जर्दाळूच्या रसाचा आस्वाद घेतला व हॉटेलवर परत. आरामाला थोडासा वेळ होता. रूमवरच चहा कॉफी घेण्यासाठी व्यवस्था होतीच. जेवण झाल्यावर हॉल ऑफ फ्लेम हा शो बघायला गेलो. भारतीय जवानांनी कारगिल युद्धात केलेली कामगिरी व त्यांच्या शौर्याचा गौरव येथे सांगितला. शिवाय सियाचीन येथील जवानांचे जीवन व त्यांना कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत तेथे निदान 3 महिने तरी काढावे लागतात याचे अंगावर काटा आणणारे वर्णन केले. आजच संध्याकाळी 7च्या सुमारास सांस्कृतिक कार्यक्रम आत्माराम परब यांच्यातर्फे आयोजित केला होता. सुरुवातीला कार्यक्रमाच्या अगोदर आत्माराम परब यांनी त्यांचे या क्षेत्रात कसं आगमन झाले व कोणती जाहिरातबाजी न करता ईशा टूर्स आज इथपर्यंत कशी पोहोचली आहे हे थोडक्यात सांगितले. सर्वच जाहिरात ही कर्णोपकर्णी होत गेली. स्थानिक कलाकारांनी त्यांच्या कला सादर केल्या. कार्यक्रमाची सांगता ईशा टूर्सच्या डिरेक्टर श्रीमती स्मिता रेगे यांचा वाढदिवस साजरा होऊन झाली. खरा त्यांचा वाढदिवस 25 जुलैला असतो, पण नेहमीच तो दरवर्षी लडाखच्या टूरमध्ये 3-4 वेळा तरी साजरा केला जातो असं आत्माराम परब यांनी सांगितले. केक कटिंग होऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. नंतर जेवण होऊन आजचा दिवसही हॉटेल कर्तोक येथेच होता. आज दिवस 5वा, दिनांक 29 जुलै 2024. आज हॉटेल कर्तोक 2 दिवसासाठी सोडायचे होते. आपली मुख्य बॅग हॉटेलवरच ठेवून 2 दिवस पुरतील एवढे कपडे घेऊन निघण्याच्या सूचना आदल्या रात्रीच जेवणाच्या वेळेला दिल्या होत्या. सकाळी 7 वाजताच नाश्ता चहा कॉफी झाला होता. आता डिस्किकच्या दिशेने बसचा प्रवास सुरू झाला होता. लेह ते डिस्किक हे अंतर 120 किलोमीटर होते. वाटेत फोटोग्राफी चालूच होती. आमचे पहिले ठिकाण होते समुद्र सपाटीपासून 15,300 फुटावर असणारे साऊथ पुल्लू. साधारण 9:45च्या सुमारास आम्ही इथे पोहोचलो. आम्ही जवानांसाठी घेतलेला खाऊ इथे दिला. येथे मराठा रेजिमेंटची तुकडी एकनाथ गावडे गोपाळ होती. एखाद्या परक्या ठिकाणी आपला मराठी माणूस भेटल्यावर जो आनंद होतो ना, तोच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. आम्ही दिलेल्या भेटीने ते भारावून गेले होते. पाणी, चहा, कॉफी वगैरे काही पाहिजे का अशी आपुलकीने विचारपूस केली. आम्ही नम्रपणे नकार देऊन फक्त आमची प्रेमाने आणलेली भेट स्वीकारण्यास सांगितले. बहुतेक जवान कोकण, मालवण या भागातले होते. त्यांच्याबरोबर आठवण म्हणून एक फोटोही काढला.
सियाचीनमध्येही त्यांचे पोस्टिंग 3 वर्षासाठी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आमचा पुन्हा बस प्रवास चालू झाला. साधारण 10:30च्या सुमारास आम्ही कारडुंगाला येथे पोहोचलो. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 17,992 फुटावर होते. जसजसे आम्ही उंचावर जात होतो तसतसे आम्हाला आमच्या टूर गाईडकडून थोड्या वेळाने पाणी पिणे, भराभर न चालणे वगैरे सारख्या सूचना दिल्या जात होत्या. तेथेही भरपूर फोटोग्राफी केली. 11:15च्या सुमारास आम्ही तेथून निघालो व पुन्हा बसचा प्रवास सुरू झाला. नॉर्थ पुल्लू येथे देखील 11:30च्या सुमारास चहासाठी थांबा होताच. तेथेही चहा कॉफी होऊन बसने पुढचा प्रवास सुरू झाला. दुपारी 1:45च्या सुमारास आम्ही डिस्ट्रिक्ट येथील हॉटेल लास्थन नुब्रा येथे पोहोचलो. बाहेर ऊन तर रणरणतच होते. याही हॉटेलचा अनुभव काही फार चांगला नव्हता. बऱ्याच रूम्समध्ये साधे पंखेही नव्हते. सर्वच सिनियर सिटीजन असल्यामुळे प्रत्येकाला लिफ्ट नसल्याचे दुःख होतेच. अशा अनेक अडचणींचा सामना करत ही परिस्थिती मान्य करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. या सर्व अडचणी पुढच्या टूरमधल्या प्रवासांना येऊ नयेत यासाठी काही उपाययोजना हे टूरवाले करणार की नाही याबद्दल मनात शंका होतीच. तात्पुरते काहीतरी उपाय करून वेळ मारून न्यायची याकडेच त्यांचा कल दिसला. प्रतिकूल परिस्थितीत आम्ही काहीच करू शकत नाही असा त्यांचा समजवण्याचा प्रयत्न होता हे स्पष्ट दिसत होते. अशा परिस्थितीत 2 दिवस येथे मुक्काम करायचा होता याचा ताण सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. जेवण व चहा कॉफी झाल्यावर संध्याकाळी 5च्या दरम्यान आम्ही येथूनच जवळच असलेल्या मैत्रीय बुद्धा पहावाऱ्यास गेलो. थोडेसे वर चढून जायचे होते. बुद्धाचे फोटो काढून झाल्यावर लगेचच थोड्या वेळाने तेथे वाळूचे प्रचंड वादळ सुरू झाले व हलकासा पावसाचा शिडकावाही झाला. मी मात्र 5:45च्या सुमारास बसमध्ये जाऊन बसलो. सर्वजण परतल्यावर पुन्हा बसने परत हॉटेलवर परत. हॉटेलच्या समोरच गच्ची टाईप उंचावर बसण्याची सोय होती. बसण्यासाठी स्टीलच्या खुर्च्यांची सोय होती. तेथूनही थोडी फोटोग्राफी केली. तेथूनही मैत्रीय बुद्धाचा पुतळा दिसत होता, त्याचेही फोटो घेतले. रात्री जेवण झाले. जेवणाच्याच वेळेत उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. जेवणानंतर थोडी शतपावली करून रूमवर परत. आज दिवस 7वा, दिनांक 30 जुलै 2024. आज पहाटे 5 वाजून उठून पहाटेच 5:15 वाजता थांगसाठी प्रयाण करायचे होते. सर्वच सिनियर सिटीजन असल्यामुळे अशा वेळा पाळणे कठीण नव्हते. डिस्केकपासून थांगपर्यंतचे अंतर 100 किलोमीटर होते. वाटेत थॉईसचेही दर्शन झाले. सियाचीनला जवानांना जाण्यापूर्वी किंवा अगोदर या ठिकाणी जवानांचे पोस्टिंग इथे होऊ शकते. सोबतीला शोक नदीची सोबत होतीच. थांग म्हणजे पाकिस्तानच्या सीमेवरील भारताचे शेवटचे गाव. चालुंखा, तुर्तुक, त्याकाशी व शेवटचे थांग असा आमचा प्रवास चालू होता. साधारण 2.5 तासाने 8:45च्या दरम्यान आम्ही थांग या गावी पोहोचलो. सभोवताली उंच डोंगर. समोरच्याच बाजूला पाकिस्तानमध्ये असलेले फर्नू गाव दिसते. तेथे असलेली शेतीही दिसते व अलीकडेच असलेल्या नोमॅन्स लँडचेही दर्शन होते. सभोवताली असलेल्या डोंगरातून दोन्ही देशांचे बंकर्स, खंदक हेही बघायला मिळतात. दुर्बिणीतून हे थोडे स्पष्ट दिसतात. एकाच कुटुंबातील पती-पत्नी, आई-वडील, भावंड इत्यादी नाती या 2 देशात विभक्त झालेली आहेत. अगदी समोर देश असूनसुद्धा त्यांच्यात संपर्क राहिलेला नाही. फार तर 5,000 किलोमीटर एवढा दूरचा प्रवास करून त्यांना भेटता येते. भर दुपारी उन्हात आकाशात सूर्याभोवती असलेले इंद्रधनुष्यही कॅमेऱ्यात टिपण्यात यश आले. येथेही भरपूर फोटोग्राफी करून आम्ही ठरल्याप्रमाणे तुर्तुक गावचा पायी प्रवासासाठी बसने त्या गावच्या सीमेपाशी पोहोचलो. हा प्रवास पायी करायचा होता. सोबतीला पाण्याचा ओहोळही होता. दुपारचे कडक ऊन असूनसुद्धा झाडांच्या सावलीमुळे ते जाणवत नव्हते. दुतर्फा जर्दाळूची भरगच्च अशी झाडे होती. गोड जर्दाळूचा आस्वाद घेत आमचा पायी प्रवास चालू होता. वाटेत एसीचा फील येईल अशी एक गुफावजा जागा होती. तेथे उभं राहिल्यावर अतिशय थंडगार वाटायचं. तेथे उभं राहूनही त्या सुखाचा आनंद घेतला. आता इकडच्या उघड्या बोडक्या डोंगांना थोड्याशा हिरवळीची साथ मिळत होती. निसर्गाच्या या चमत्काराचे खरंच आश्चर्य वाटत होतं. थोडं अंतर चालून गेल्यावर एक हेरिटेज म्युझियम बघायला मिळाले. सुमारे 400 वर्षापूर्वीचे हे घर होते. त्यात दगडाची व पितळेची भांडी जतन करून ठेवली होती. सर्व ऋतूमध्ये मानवेल अशा 3 मजली घराची रचना बघायला मिळाली. गुरांना चारा खाण्यासाठीच्या वेगळ्या जागांची तरतूदही करून ठेवलेली दिसली. एकंदरीत त्यांच्या या कल्पकतेचे कौतुक करावे अशीच घरांची रचना होती. या पायी भटकंतीनंतर जेवणासाठी वेळ व विश्रांती होतीच. जेवणानंतर हंडर सँड ड्यूनवर डेझर्ट सफारीसाठी गेलो. संध्याकाळी 5च्या सुमारास आम्ही तेथे पोहोचलो. बहुतेकांनी उंटावरच्या सफारीचा आनंद घेतला. सोबत फोटोग्राफीचाही आनंद लुटण्याचे काम चालूच होते. संध्याकाळी 7च्या दरम्यान आमचा डिस्किक येथील हॉटेल लास्थांग नुब्राच्या दिशेने प्रवास सुरू झाला. रात्री जेवण व जेवणासोबतच उद्याच्या प्रवासाची माहिती देण्यात आली. थोडी शतपावली करून पुन्हा रूमवर परत. आजचा मुक्काम अनिच्छेने का होईना याच हॉटेलात होता.
आज दिवस 8वा दिनांक 31 जुलै 2024. आज थोडं उशिरा म्हणजे 8:30 वाजता नाश्ता चहा कॉफी करून निघायचे होते. आजचा प्रवास पुन्हा लेहच्या दिशेने होता. बाहेरील सुंदर दृश्य कॅमेरात टिपत आमचा प्रवास चालू होता. शेजारील फोटो त्याची झलक देत होताच. अंतर होतं 120 किलोमीटर. दुपारी 1:15च्या सुमारास लेहच्या हॉटेल कार्तोक येथे पोहोचलो. हे हॉटेल छान असल्यामुळे सर्वांचे चेहरे खुलले होते. जेवणानंतरच्या थोड्या विश्रांतीनंतर संध्याकाळी 4च्या दरम्यान मार्केटला निघायचे होते. मार्केटमध्ये तसं खरेदी करण्यासारखे काही नव्हते. थोडीफार जर्दाळूची खरेदी झाली. लडाखची आठवण म्हणून रेयांशला एक टी-शर्ट घेतला. खरेदी झाल्यावर एका ठिकाणी जमण्यास सांगितले होते. 6:45ला मार्केटमधून निघालो. लगेचच संध्याकाळी 7:30 ते 9:30 लाईट अँड साऊंड शोसाठी निघायचे होते. 28 जुलैला हॉल ऑफ फ्लेम बघायला गेलो होतो. त्याच ठिकाणी हा शो होता. शो जरी 8:30च्या दरम्यान चालू होणार होता तरी 7:30 पासून रांगेत उभे राहावे लागणार होते, कारण जशा जागा उपलब्ध असतील तसेच बसावे लागणार होते. शो साधारण 45 मिनिटाचा होता. आपल्या जवानांनी युद्धात केलेल्या विजयी कामगिरीवर हा शो आधारित होता. 1962च्या चीनच्या युद्धापासून अगदी अलीकडील युद्धापर्यंत सर्व यशोगाथांचा उल्लेख केला होता. अतिशय उत्तम पद्धतीने तो सादर केला होता. शो चालू असताना कोणतीही हुल्लडबाजी, शिट्या वाजवणे किंवा कॅमेरा, मोबाईल शूटिंगला परवानगी नसल्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. फक्त भारत मातेचा व जवानांचा जय जयकार यालाच परवानगी होती. शेवटी स्वातंत्र्य गीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली. रात्री 10च्या आसपास हॉटेलवर परत आलो. जेवणाच्या वेळी उद्याच्या शेवटच्या दिवसाची रूपरेषा सांगितली. उद्याचा सहलीचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे आता परतीचे वेध लागले होते. आज दिवस 9वा दिनांक 1 ऑगस्ट 2024. आज सकाळी 4:30 वाजता चहा होता व पहाटे 5:15लाच पँगॉंग लेकसाठी प्रवास सुरू झाला. सोबत पॅक नाश्ता देण्याची व्यवस्था केली होती. अंतरही बरेच होते, म्हणजे जाताना 220 किलोमीटर व येतानाचे 220 किलोमीटर, असा एकूण 440 किलोमीटर आजचा प्रवास होता. आजचा प्रवासासाठी गरम कपडे घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. वाटेत फोटो काढण्याबरोबरच बसचा प्रवास चालू होता. साधारण सकाळी 7:15च्या सुमारास आम्ही चांगला टॉपवर पोहोचलो. याची उंची समुद्रसपाटीपासून 17,688 फूट होती. अर्धा तासच तेथे होतो, पण मनसोक्त फोटो काढून तेथून निघालो. सकाळी 9:45च्या आसपास आम्ही पँगॉंग लेकला पोहोचलो. दुपारी 12:15पर्यंत आम्ही पँगॉंग लेकवर मनसोक्त फोटोग्राफी व भटकंती केली. शेवटी हॉटेलवर जाऊन काहीतरी खाण्याचे ठरवले, कारण आजचे दुपारचे जेवण टूरतर्फे नव्हते, ते आम्हालाच करायचे होते. थोडेसे मोमो वगैरे खाऊन पोटपूजा झाल्यावर आम्ही आमच्या बसमधल्यांनी लवकर निघण्याचा निर्णय घेतला. सौरभही आमच्याबरोबर यायला तयार झाला व आमचा प्रवास लेहच्या दिशेने चालू झाला. निघालो तेव्हा पावसाची रिपरिप चालू झालीच होती. चांगला टॉपला बर्फवृष्टीही बघायला मिळाली. सोबत पाऊसही होता. बसमध्ये आता मस्त गार झाले होते. 3:45च्या दरम्यान आम्ही हॉटेलवर पोहोचलो. थोड्या अंतराने सर्वच बसेस आल्या. आल्यावर मस्त गरम गरम चहा कॉफी झाली. आम्ही मार्केटमध्ये सांगितलेले जर्दाळू आणण्यासाठी सौरभला गाडीची व्यवस्था करायला सांगितली. तीही त्याने केली. श्री भावे आणि श्री भिडे यांनी जर्दाळू आणण्याचे काम पार पाडले. त्याचे रीतसर वाटप करून उद्याच्या परतीच्या प्रवासासाठी बॅगा पॅक करण्याच्या तयारीला लागलो. रात्रीच सर्वांच्या बॅगा पॅक करून तयार होत्या. रात्री 8:30 वाजता जेवण होते. उद्याची प्रत्येकाची फ्लाईट वेगवेगळ्या वेळेवर होती. त्याप्रमाणे सौरभने जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली होती. आज दिवस 10वा दिनांक 2 ऑगस्ट 2024. आज सकाळी नाश्ता चहा कॉफी 8 वाजताच होता. काहींची फ्लाईट सकाळची होती, त्यांना पहाटे विमानतळावर पोहोचवण्याची व्यवस्था सौरभने केली होती. आमचे फ्लाईट लेह ते मुंबई खेट होते व ते 11 वाजता सुटणार होते. आम्ही 8:45 वाजता इनोवाने निघालो आणि 9:30च्या सुमारास विमानतळावर पोहोचलो. विमानतळ तसं छोटेसेच असल्यामुळे सर्व कामे लवकरच आटोपली. वाया दिल्ली जाणारी विमाने साधारण 2 तास उशिरा धावत होती, पण आमचा 11 वाजता निघणारं विमान 11:30 वाजता निघाले. विमानातून टिपलेली काही छायाचित्रे सोबत देत आहे. बरोबर 2 तास 40 मिनिटांनी म्हणजे 2:15 वाजता आम्ही मुंबई विमानतळावर पोहोचलो. श्री भावे व भिडे यांनी पुण्याला जाण्यासाठी गाडी बोलावलीच होती. त्याच गाडीने त्यांनी मला चेंबूर इथे ड्रॉप केले व नंतर मी रिक्षाने घरी पोहोचलो. मला पोहोचायला 3:45 झाले होते. सर्वांचे घरी सुखरूप पोहोचल्याचे मेसेजेस व्हॉट्सॲपवर येतच होते. हेमंत गाडगीळ. जर या ऑडिओ व्हिडिओतील कंटेंट्स तुम्हाला आवडले असतील, लेखनशैली आवडली असेल, सादरीकरण आवडलं असेल, तर आपल्या मित्रपरिवारांना व जवळच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय मत नोंदवा, म्हणजे हे प्रवास वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचल्याची पावती मला मिळेल. आणि हो, चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील प्रवास वर्णन अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. नमस्कार. जर कोणाला माझे प्रवास वर्णन वाचायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे.
त्या लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करूनही वाचू शकता.